राम राम मंडळी, होम मिनिस्टर अजय या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला वाटलं असेल एवढं टोमॅटो कांद्याचं चाललं आहे काय, तर आमचा बेत होता आज बिर्याणी बनवायचा. तर आमचे बंधू लागले होते तयारीला. तर पहिलं पाण्यात खडा मसाला, तेल आणि लिंबू टाकून घेतला, कारण आपल्याला टाकायचा होता 3 किलो भात शिजायला. मग काय दादानं राईस ओतायला केली सुरुवात. म्हणला मला पण कॅमेरामध्ये दिसतोय का बघत, हळूहळू टाकायला सुरुवात केली. सगळा राईस गेला पाण्यामध्ये. इकडे राईस शिजत पण आम्हाला लागली होती भूक. मग आम्ही बाहेरनं मागवलं वडापाव आणि समोसा पाव. मग मारला ताव. मग दादाला पण दिला वडापाव खायला, कारण दादा दादा बिर्याणी बनवायला लागला की 3 तास कुठे चुकत नाहीत. तोपर्यंत इकडे कांदा आणि टोमॅटो आणि काकडी बारीक करून घ्यायची होती आपल्याला कोशिंबीर बनवायला. तर भाऊजी आणि ताई लागले होते त्या कामाला. तोपर्यंत आपल्या इकडं भात शिजून तयार झाला. दादा लागला भात काढायला, कारण तोच टोप आपल्याला बिर्याणी बनवायला पाहिजे होता. दादाने टोपात तेल टाकायला सुरुवात केली. म्हणजे तेल गरम असतोपर्यंत आपण पण थंड होऊया. मग आम्ही कोल्ड्रिंक पेत बसलो. मी आणि वहिनी होत्या सोबत. बायको पण म्हणली मला पण कोल्ड्रिंक पाहिजे. बघा ती कॅमेरा घेऊन कशी करते. हां, मला कोल्ड्रिंक द्यानंतर मी मोबाईल नाही देणार. मग तिला पण दिली कोल्ड्रिंक आणि दादाने इकडं सुरुवात केली बिर्याणी बनवायला. पहिल्यांदा कांदा टाकून घेतला. म्हणलं कांदा पहिला फ्राय करून घेऊया. दादाचं काम कसं परफेक्ट असतं. उगाच 3 तास घालवत नाही तो बिर्याणी बनवायला, कारण बिर्याणी पण क्वालिटी बनवत होता. तोपर्यंत इकडे कोशिंबीरची पण तयारी झाली होती. भाऊजींनी काकडी, टोमॅटो, मिरच्या सगळ्या बारीक करून ठेवल्या. आम्हाला कामाला लावून आमच्या वहिनीसाहेब आणि वाईफ मस्त पंख्याच्या हवाखात झोपल्या होत्या. तर म्हटलं त्यांना पण झोपता झोपता व्हिडिओमध्ये शूट करूया. तोपर्यंत इकडे कांदा भाजून झाल्यानंतर दादांना सुरुवात केली चिकन फ्राय करायला. मग चिकन फ्राय केलं, कोथिंबीर टाकून घेतली आणि भाताचा लागला थर लावायला. हे थर का लावतात मला अजून नाही समजलं, कारण माझा भाऊ बिर्याणी एकदम क्वालिटी बनवतो, म्हणून त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. तो काय खाली अर्ध चिकन, त्याच्यावर भात, परत चिकन, त्याच्यावर भात, असं त्याचा कार्यक्रम चालू होता. फायनली सगळं झालं की वरून टाकून घेतला भाजलेला कांदा आणि कोथिंबीर. तर म्हणलं चला आता म्हणला दम देऊया. मग दम द्यायला लागलं तर म्हणलं केला गॅस चालू. आणि त्याच्यानंतर ताईकडे तोपर्यंत म्हणले आपण त्याला कलर पण देऊया. मग हिरवा कलर आणि नारंगी कलर म्हणजे भगवा कलर. मग घेतला दादानं वरतून तेल टाकून. मग चल मला म्हणला तुला अधिक काढून दाखवतो. म्हणलं दाखव. मग त्यानं ग्रीन रंगाचा अधिक काढायला सुरुवात केलं. अधिक काढता काढता त्यानं सगळ्याकडून लाईनी मारल्या. बा कसा लाईनी मारतोय. म्हणलं असं केलं की नंतर भात हलवल्यानंतर कलरफुल भात होतो. त्याच्यानंतर टाकाय केला भगवा कलर. बा कसं काय तरी चित्र बनवल्यासारखं झालं. त्याच्यानंतर त्यानं टाकला परत वरती भाजलेला कांदा टाकला. हे बारीक सारीक लय काम असतं. तरी म्हटलं दादाला बिर्याणी बनवायला 3 तास का लागतात. मग फायनली त्यानं टाकलं. बघा कसं एकदम कलरफुल झालं. आता म्हणलं जरा दम देऊया. मग गॅस जरा फास्ट केला. वरतून ते काय म्हणतात पिठाचं ते लेपण काय लावतात ते समथिंग लावलं दादानं. तोपर्यंत म्हटलं इकडं तिकडं कॅमेरा बोलाय, तर सगळे आरामात बसले होत्या. नंतर बिर्याणीला घेतलं झाकून, कागद टाकला त्याच्यावर, झाकण ठेवून दम द्यायला सुरू केलं. थोड्या वेळानं बघितलं, उघडली तर आपली झाली होती बिर्याणी रेडी. दादाला म्हटलं ही अशी का बिर्याणी झाली, आपला कलर कुठे गेला. तर बोला थांब तुला दाखवतो. मग त्यानं खालून हा भात हलवला की वरती कलरफुल आला. आता म्हणलं बघ कशी झाली कलरफुल बिर्याणी. तर मित्रांनो, बिर्याणी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास होम मिनिस्टर अजय या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.